बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह सर्व कुटुंबीय झोपेत असतानाच हा गंभीर प्रकार घडला। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। सविस्तर माहिती अशी की बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला। रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला। सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला। यानंतर याबाबतची पोलिसांना माहिती देण्यात आली असून मस्साजोगमध्ये केज पोलिसासह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे। देशमुख कुटुंबियासह मस्साजोग गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मस्साजोगमध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे। ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे। अत्यंत साधेपणाने भावनिक वातावरणात त्यांनी केजच्या तहसील कार्यालयात आपला उमेदवारी नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केला। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।